हॅलो फ्रेंड्स, इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास भाग 1 सजीवाचे परस्परांशी नाते हा पाठ्यघटक आज अभ्यासणार आहोत. घटक दुसरा. पुढील कोडे तुम्ही नक्की सोडू शकाल. ऐन दुपारी मिळेल सावली, तेथे थोडे थांबा. झाड जुने, खोड मोठे, दाढी त्याची लांब. सांगा पाहू कोण? या कोड्याचे उत्तर अगदी सोपे आहे. कोडे तुम्हाला सुटेल का? सावलीसाठी कोणते झाड माणसाला उपयोगी पडते ते मला सांगा. सांगा पाहू. परिसरातील अनेक वनस्पती निरनिराळ्या कारणासाठी आपल्या उपयोगी पडतात. पुढे काही वनस्पतीची नावे दिली आहेत. त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो ते पण मला कमेंटमध्ये सांगा. नागवेल, पळस, मेथी, अडुळसा, कडुलिंब हे झाडाची पाने आपण कशासाठी वापरतो ते मला कमेंटमध्ये सांगा. सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. अन्न, पाणी, हवा, वस्त्र, निवारा अशा आपल्या अनेक गरजा असतात. आपल्या या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. बघा, खाली चित्र पहा. अन्न, पाणी आणि हवा या गरजा तर सर्वच सजीवांच्या आहेत. परिसरातून या गरजा पूर्ण होतात. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजामध्ये फरक असतो. उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पिते तेवढे पाणी हत्तीचा एका वेळेची तहानही भागणार नाही. थोडी गंमत. फुलांमधले गोड मकरंदावर फुलपाखरे आपली भूक भागवतात. तसे बेडकाला जमेल का? शेळी झाडाचा पाला खाते म्हणून वाघ खाईल का? मासे पाण्यात श्वसन करू शकतात, पण कबूतर तसे करू शकेल का? कणीस पाण्यात आढळते म्हणून लिंबू आणि वाघ पाण्यात वाढतील का? सांगा पाहू. पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले तर त्यांना जमेल का? करून पहा. हिंगाच्या 2 रिकाम्या डब्या घ्या. त्यांना 1 आणि 2 असे क्रमांक द्या. त्या पाऊण भरतील इतकी माती त्यात टाका. बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करा. मोड आलेली मटकीचे 2 बिया त्या दोन्ही डब्यामध्ये पेरा. क्रमांक 1च्या डबीला रोज फक्त एकदा 2 चमचे पाणी द्या. क्रमांक 2च्या डबीला रोज 4 वेळा 4 चमचे पाणी द्या. असे 6 दिवस करा. तुम्हाला काय आढळून येईल? क्रमांक 1च्या डबेतील रोपे नीट वाढली, पण क्रमांक 2च्या डबेतील रोपे कुजायला सुरुवात झाली. यावरून काय उलगडते? ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्या उथळ जागी असू शकत नाहीत. गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्या काय होतात? कुजतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात. वाघाचे पण पहा. वाघाच्या अंगावर पट्टे असतात. सावजावासाठी वाघ गवतात दबा धरून लपून बसतो, पण अंगावरच्या पट्ट्यामुळे साजवालाही वाघाचा पत्ता लागत नाही. शिवाय गवताळ प्रदेशात हरणे, नीलगाई, गवे असे प्राणी असतात. भूक लागली की ते खाऊन वाघ आपले पोट भरू शकतो. उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पानवटा जवळपास असावा लागतो. या प्रदेशात डोंगरही असावे लागतात, म्हणजे निवाऱ्यासाठी वाघाला गुहा मिळू शकते. या साऱ्या गोष्टी जिथे असतील तिथेच वाघ वास्तव्य करत असतो. म्हणजे या गोष्टी सर्व जिथे असतील तिथेच वाघ काय करत असतो? राहत असतो. सांगा पाहू. रेशीम माणसाला कोठून मिळते? झाडाचा उपयोग माकडाला कसा होतो? झाडाचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो? वाळवीने झाडे पोखरली तर काय होते? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण शोधायची आहेत. आपल्याला काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. पाळलेल्या प्राण्यावर अपार माया करतो. पाळलेल्या प्राण्यांची तो नीट काळजी घेतो. त्यांना खाऊ पिऊ घालतो. प्राणी आजारी पडेल तर त्यांच्यावर उपचारही करतो. या प्राण्याकडून आपणाला कोणत्या अनेक गोष्टी मिळतात. दूध, दुभते, मांस, अंडी असे अन्नपदार्थ त्याला मिळतात. काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी, गाडी ओढण्यासाठी उपयोगी पडतात. शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठी तो पाळीव प्राण्याची मदत घेतो. कुत्रा घराची राखण करतो. मेंढ्यासारखे माणसाला लोकर मिळते. पाळलेले प्राणीही माणसाला जीव लावतात. माहीत आहे का तुम्हाला? पाळीव प्राण्याची विष्ठा देखील माणसाच्या उपयोगी पडते. गाई म्हशीच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोवऱ्याचे इंधन म्हणून वापर करतात. जनावरांच्या विष्ठेपासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात. तोही इंधन म्हणून वापरतात.
गाई म्हशीच्या शेणापासून शेणखत, तर शेळी व मेंढ्याच्या लेंड्यापासून लेंडी खत मिळते. शेतकरी ते शेतीसाठी वापरतात. पहा, या चित्रामध्ये आपल्याला काय कळतं की पाळीव प्राणी किंवा प्राणी आपले मित्रांसारखे आहेत. कुत्रा, मांजर, घोडा त्यांचा आपल्याला वापर होत असतो. हे आपल्याला पाहावयास मिळतं. माणसाला जशी प्राण्यांची प्राण्यांची गरज असते तशी वनस्पतीची सुद्धा असते. अन्नधान्य, भाजीपाला, फळावर या गोष्टी माणसाला वनस्पतीकडूनच मिळतात. माणसाला फुलाची सुद्धा खूप आवड असते. निरनिराळ्या कारणासाठी आपण फुले वापरतो. फुले आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात. सुती कापड्यासुद्धा लागणाऱ्या कापूसही वनस्पतीपासूनच मिळतो. आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतीची आपण पद्धतशीरपणे लागवड करतो. बिया पेरतो. त्यांना व्यवस्थितपणे पाणी मिळेल याची खबरदारी घेतो. जरुरीपणे खते देतो. कीटक लागू नये म्हणून कीटकनाशके फवारतो. वनस्पती देखील आपल्याला भरभरून देतात. आपल्या गरजा पूर्ण करतात. परिसरातील इतर सजीवांनाही अन्न परिसरातूनच मिळते. भूक लागली तर सरडे किडे खातात. काही प्राणी साप, उंदीर व बेडूक खातात. वाघ हरण खातो. शेळी मेंढ्या झाडपाला खातात. गाई म्हशी गवत खातात. म्हणजे सर्व सजीवांना त्यांचे अन्न परिसरातूनच मिळते. नवीन शब्द आपण पाहूया. वृक्षवासी म्हणजे काय? वृक्ष म्हणजे झाड, वासी म्हणजे राहणारा, म्हणजे जीवनातील जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारा प्राणी म्हणजे झाडावर राहणारे प्राणी. माकड आणि खारी असे प्राणी झाडावरच मुक्कामाला असतात. त्यांना त्यांची काही फायदेही मिळतात. उंचावर असलेल्या शत्रूपासून आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते. शिवाय फळे खाऊन ते आपले पोटही भरतात. त्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात. कोणते प्राणी? वृक्षवासी प्राणी. ज्या झाडांच्या आधाराने ते जगतात त्या झाडांना नकळत ते मदतही करतात. वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरत त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला मदत मिळते. काही प्राण्यांच्या पक्ष्यांनाही झाडाच्या उपयोगी घरटे बांधण्यासाठी होतो. हे काय आहेत? वृक्षवासी प्राणी. माहीत आहे का तुम्हाला म्हशीच्या पाठीवर बगळा बसतो? का बरे बसतो? गवताळ जागेत म्हैस चरत असते त्यावेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसतोच. त्याचे कारण काय असेल? निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच त्या एक प्रकारच्या बगळ्याचे अन्न असते. गवताळामध्ये खूप कीटक असतात. गवतामुळे बगळ्याला ते नीट दिसत नाहीत. त्यामुळे बगळा त्याच्या पकडू शकत नाही. त्याचंच गवतात म्हैस चरायला जाते. चरता पुढे जाण्याचे ती पाय पुढे टाकते. तिचा पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात. तेवढ्याच म्हशीच्या पाठीवरचा बगळा त्यांना शितफिरेने पकडतो आणि पटकावून टाकतो. छान आहे ना युक्ती? ऋतुमानाप्रमाणे सजीवामध्ये होणारे बदल माहिती मिळवा बरे. आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो, त्याला काय म्हणतात? वर्षाकाठी कोणत्या महिने आंब्याला फुलोरा येतो? वडाच्या झाडाला वर्षभर पाणी असतात का? पावसाळ्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाहीत? जांभळाचा हंगाम कोणत्या महिन्यात येतो? या प्रश्नाची आपल्याला उत्तरे मिळवायची आहेत. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते, त्यावेळी आपण सुती कापडे वापरतो आणि भरपूर पाणीही पितो. पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा इरले वापरतो. काहीजण रेनकोटही वापरतात. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उभेचे कपडे वापरतो. माणसावर जसे तिन्ही ऋतूचा परिणाम होतो तसाच तो इतरही सजीवांवर होतो. सजीवांसाठी ऋतुमाळाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही म्हणतात. म्हणजे हिवाळ्याच्या ऋतूलाच काय म्हणतात? पानगळीचा ऋतू असेही म्हणतात. हिवाळ्यात अनेक झाडाची पाने गळून पडतात. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. त्यामुळे त्यांच्या थंडीपासून आपोआप संरक्षण होते. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाढ डोळ्याने भरेल इतकी असते. हिवाळा सुरू होताच आंब्याला मोहर येतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये काय होतो? आंब्याला मोहर येऊ लागतो. त्याला आंब्याचा मोहर किंवा मोहर असे म्हणतो. नवा शब्द शिका. पालवीचा अर्थ काय आहे? झाडांना येणारा नवीन कोवळी पाने. ती तांबूस रंगाची असतात. ती वाढून मोठी होत असताना त्याचा रंग बदलून ती हिरवी होतात. समजलं? हो.
फेब्रुवारी महिना संपत असता की थंडीचा कडकडा कमी होऊ लागतो. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. त्याच सुमाराला अनेक झाडांना पालवी फुटते. पालवी कधी फुटते? हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताच पालवी फुटते. रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. कोकिळ पक्ष्याचा मंजूळ आवाजही काही ठिकाणाहून ऐकू येतो. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे, कलिंगड भरपूर येतात. या फळांचा तो हंगामच असतो. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी नावाजले जाते. उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीला काजूलाही हंगाम असतो. डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल पिवळ्या बोंडे आलेली असतात. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात. पावसाची चाहूल लागते तोपर्यंत बाजारात फणस, करवंदे आणि जांभळी लागलेली असतात. गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतीच्या बिया सर्वत्र विखुरलेल्या असतात. पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर फुटतात. गवत आणि दुसऱ्या काही वनस्पती वाढू लागतात. आजूबाजूला सगळीकडे हिरवाई डोळ्यांना गारवा देते. कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्य नजरेला पडते. किती सुंदर दिसत ना इंद्रधनुष्य. सगळीकडे पाणी झाले की बेडूक दिसू लागतात. कधी त्यांचे एका सुरात डराव करणे कानी पडते. पावसाळा हा मानवाच्या दृष्टीने शेतीचा मोसम. शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतात. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. थंडीचा कडाका वाढतो. त्याचा बेडकांना त्रास होतो. ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. ही त्यांची झोप 7-8 महिने चालते. आपण काय शिकलो या पाठामध्ये ते आता सारांश रूपात पाहूया. आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा निरनिराळ्या असतात. माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडामुळे आधार व अन्न मिळते. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात. काही पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. प्रत्येक सजीवाच्या गरजा जिथे पूर्ण होतात तेथेच ते सजीव आढळतात. वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. तर जी वनस्पती पान वनस्पती नाही ती पाणथळ जागी तग धरत नाही. ऋतुमानाच्या बदलाचा परिणाम सजीवांवर होत असतो. हिवाळ्यात झाडाचे पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांचे अंगावरचे केस दाट होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांना पालवी फुटते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. बेडूक दिसत नाहीत. शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवत असतात. हे आपण या पाठामध्ये सारांश रूपात पाहिलेले आहे. नेहमी लक्षात ठेवा, ऋतुचक्राप्रमाणे परिसरात बदल होतात. त्या बदलाशी सजीवांना जुळून घ्यावेच लागते. ड्राय संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. प्रश्न दुसरा, आपल्या काही ड्राय पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. प्रश्न तिसरा, वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण ड्राय फवारतो. प्रश्न चौथा, हिवाळ्याचे वर्णन ड्राय ऋतू असेही केले जाते. तर या 4ही प्रश्नाचे उत्तर मला कमेंटमध्ये पाठवा. तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.